श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्हा सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आटले यांची माननीय श्रीयुत विशाल देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहात हिंदू संमेलन याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार. हिंदवी 89.6 वर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी विशाल देशपांडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने आपल्या हिंदवीवर चालू असलेल्या सत्संग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह संदीपजी आटले. आणि आज आपल्याला ते सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी झालेल्या हिंदू संमेलनांबद्दल थोडी माहिती देणार आहेत. तर संदीपजी, आपलं स्वागत. नमस्कार. आपल्याला आता गेल्या वेळेला आम्ही महेशजींच्या बरोबर चर्चा करताना गृहसंपर्क अभियान या विषयात त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली. तर त्याचा पुढचा टप्पा संघ शताब्दीच्या निमित्ताने आता हिंदू संमेलनाचा असणार आहे असं त्यांनी आम्हाला त्याच वेळेला सांगितलं होतं. तर त्या अनुषंगाने मीही बऱ्याच ठिकाणी हिंदू संमेलनाचे बोर्ड बघत होतो. काही ठिकाणी हिंदू संमेलनं झाली, मग मी त्याच्यामध्ये सहभागी झालो, बघितलं आणि मला छान वाटलं. मग या हिंदू संमेलनाची नक्की संकल्पना काय आहे ही जरा समजून घ्यावी म्हणून आज तुमच्याशी थोडासा वार्तालाप करावा म्हणतो. तर मला असं सहज पहिला प्रश्न मनात आला होता की हिंदू संमेलन हे नक्की काय कन्सेप्ट आहे आणि संघ शताब्दीच्या निमित्ताने हिंदू संमेलन, कारण यापूर्वी काही हिंदूंची संमेलनं वगैरे झालेली एकत्रित आलेले आहेत असं आढळून, म्हणजे असं बघण्यात आलंय, टीव्हीवर बातम्या बघितल्या, वाचल्या. परंतु आत्ता मात्र हा थोडासा जास्त मोठ्या प्रमाणात आणि अनेक ठिकाणी चाललेला विषय आढळून येतो. तर जरा तुम्ही याबद्दल सांगाल का? संघाच्या शताब्दीनिमित्त संघाने काही कार्यक्रमांची एक सिरीज आणली. त्यातले काही कार्यक्रम हे डायरेक्ट समाजामध्ये जाऊन करण्याचे कार्यक्रम आणि काही कार्यक्रम हे संघाच्या कामाच्या वाढीचे कार्यक्रम, अशा पद्धतीने त्याचं आपण बायफर्केशन केलं. त्यातला समाजामध्ये डायरेक्ट जाऊन करण्याचा कार्यक्रम म्हणजे हिंदू संमेलन. संघाने असं ठरवलं की संघाच्या शताब्दीनिमित्त आपलेच मोठे मोठे कार्यक्रम करण्यापेक्षा समाजामध्ये जावं आणि समाजाला हिंदू म्हणून एकत्र करावं. आपण जर बघितलं असेल तर समाज एकत्र येतो, लग्न, बारसं, मुंज, काही दुःखद कार्यक्रम, अशा काही वैयक्तिक कार्यक्रमांसाठी समाज एकत्र येतो. पण आपली सर्व ओळख, आपला समाज, आपली जात, भाषा, आपली राहणी पद्धत, मान, हे सगळं सोडून एक हिंदू म्हणून एकत्र आलो असं गेल्या कित्येक वर्षात कुणाला आठवत नसेल. तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ एक हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं हा त्याच्यामागच्या संकल्पनेचा मुख्य आधार होता. एकत्र येताना कुठल्या स्तरावर एकत्र यावं, तर सातारा शहर म्हणून एकत्र आले आणि एकच मोठं 2-3 हजाराचं संमेलन घेतलं असं न करता शहराच्या ज्या वेगवेगळ्या वस्त्या आहेत अशा सर्व वस्त्यांमधून वेगवेगळ्या वस्तीतल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या वस्तीमध्ये एकत्र करणं. ग्रामीण भागामध्ये ज्याला संघाच्या भाषेत आपण मंडल म्हणतो, 8 ते 10 गावांचं एक क्लस्टर, अशा मंडलस्थानी लोकांना एकत्र करणं असा त्याच्यामागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी एकच मोठा कार्यक्रम करण्यापेक्षा तुलनेने कमी संख्येचे अधिकाधिक कार्यक्रम करणं असं या हिंदू संमेलनाचं मुख्य आपण स्वरूप ठरवलं होतं. मग आता असं हिंदू संमेलनाचं स्वरूप ठरवताना त्याच्यामध्ये संघाची काही इन्व्हॉल्वमेंट काय पद्धतीची होती? कारण तुम्ही आता बोलताना म्हटलं की समाजात जाऊन आपण समाजाने करावे असं सुचवलं, तर साधारण याचं नियोजनात्मक स्वरूप कसं होतं त्याबद्दल काही सांगाल का? याच्यामध्ये संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने जरी हे कार्यक्रम होणार असले तरी हे कार्यक्रम संघाने घ्यायचे नाहीत, संघाने करायचे नाहीत असं ठरवलं. तर ज्या हिंदू समाजासाठी संघ काम करतो त्या समाजानेच हे कार्यक्रम करावेत असं आपण ठरवलं. त्याच्यामुळे आपण समाजाला केवळ दिशा दिली की अशा प्रकारचे कार्यक्रम करा. त्या कार्यक्रमाच्या 2 भाग आपण करू शकतो की एक भाग कसा करावा हे संघाने सुचवलं आणि दुसरा भाग तुमचा तुम्ही ठरवा त्याच्यामध्ये कुठले कार्यक्रम असावेत असं आपण त्यांना सांगितलं. मग या संमेलनाची साधारण रूपरेषा अशी होती
की ज्या वस्तीमध्ये संमेलन असेल किंवा ज्या मंडळामध्ये संमेलन असेल तिथल्या हिंदुत्ववादी लोकांनी एकत्र यावं. त्यांनी आपली स्वतःची एक समिती स्थापन करावी. या समितीमध्ये एक संयोजक असेल जो त्या सगळ्या समितीचा प्रमुख असेल, एक सहसंयोजक असेल. हा सगळा विषय समाजामध्ये जाऊन खर्च करण्याचा विषय असल्यामुळे लोकांकडूनच निधी संकलित करावा आणि तो निधी संकलित करण्याचं काम असल्यामुळे त्याच्यामध्ये खजिनदार स्वरूपाचा एक कार्यकर्ता असेल आणि अन्य समितीचे सदस्य असतील. अशा प्रकारची एक डोबल रचना आपण सुचवली. संयोजक हे समितीचे प्रमुख असतील, ज्याला आपण अध्यक्ष म्हणू शकतो, आणि ते वेगवेगळ्या बैठका घेतील, कार्यक्रमाचं स्वरूप ठरवतील आणि प्रत्यक्ष कार्यक्रम घडवून आणतील आणि समितीचे सदस्य हे या सगळ्या विषयामध्ये त्यांना मदत करतील. अशी एकूण ढोबळमानाने त्या समितीची रचना होती. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी करण्याची काही कामं आणि प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये काही करण्याची कामं, प्रत्यक्ष कार्यक्रम संपल्यानंतर करण्याची काही कामं, असे त्याचे कामांचं स्वरूप असेल. प्रत्यक्ष कार्यक्रम होण्यापूर्वी बैठका घेणं, बैठकांच्या माध्यमातून कार्यक्रमांचं स्वरूप ठरवणं, हे सगळे कार्यक्रम जाहीर कार्यक्रम असल्यामुळे त्याला काही खर्च पण अपेक्षित आहे. तर त्या खर्चाचं बजेट काढणं, बजेटप्रमाणे समाजामध्ये जाऊन त्याचं निधी संकलन करणं, त्याचा हिशोब ठेवणं, प्रत्यक्ष कार्यक्रम करणं आणि प्रत्यक्ष कार्यक्रम झाल्यानंतर त्या हिशोबाचं ऑडिट करणं. जर पैसे कमी पडत असतील तर पुन्हा एकदा समितीने ते पैसे संकलित करून खर्चा इतके पैसे गोळा करणं. खर्चापेक्षा जास्त जर पैसे गोळा झालेले असतील तर समितीने एक वाक्यतेच्या माध्यमातून आपल्या वस्तीच्या किंवा मंडळाच्या परिसरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला उरलेले पैसे देणगी म्हणून देणं, अशा प्रकारची त्याची आपण सगळी रचना केली होती. याच्यामध्ये संघाचा सहभाग हा केवळ मार्गदर्शनापुरता होता. प्रत्यक्ष काम हे समाजातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन करायचं होतं. हे आता झालं साधारणपणे तांत्रिक विषय. ह्याच्यामध्ये आपण बघितले की कार्यक्रम कसा करावा, काय करावा. असा प्रत्यक्षात कार्यक्रम जेव्हा आपण केले विविध ठिकाणचे, आणि मीही एक दोन या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो होतो, तर ह्याच्यामध्ये साधारण 2-3 वक्ते वगैरे होते. आधी काही कार्यक्रम झाले. एका ठिकाणी मग शोभायात्रेत पण गेलो होतो. पण मग मुख्य कार्यक्रमाचं जे स्वरूप होतं, तर हे कशा पद्धतीचं आखणी केली होती, जरा त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या श्रोत्यांना आवर्जून सांगा. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे काही कार्यक्रम हे संघाने सुचवले असे करा, आणि बाकी सगळे कार्यक्रम त्या ठिकाणची कार्यकर्त्यांची ताकद, त्या ठिकाणची एकूण सामाजिक परिस्थिती, या सगळ्याचा विचार करून समितीने त्या कार्यक्रमांची रचना आपण करावी असं आपण सुचवलं होतं. जे कार्यक्रम पक्के होते त्याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती केवळ 4 जण असतील, त्यातले 3 जण हे वक्ते म्हणून असतील, एक संयोजक स्वतः असतील असं आपण सुचवलं होतं. हा भाग सोडता बाकी सर्व कार्यक्रम हे समितीने आपल्या पद्धतीने करावे असं सांगितलं होतं. याच्यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, मंदिर केंद्रित कार्यक्रम झाले तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आणि आपल्या कार्यक्रमांमधून हिंदू समाज, हिंदू संस्कृती याची झलक बघायला मिळावी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची रचना करा असं आपण म्हटलं होतं. तर ज्या समित्या स्थापन झाल्या त्यांनी आपली युक्त्या, आपल्या संकल्पना वापरून त्याच्यामध्ये कार्यक्रमांची रचना केली. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सदर बाजारमध्ये जो जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी असं ठरवलं, पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी भरपूर वेळ घेतला. तिथे कार्यक्रमांचा कार्यकर्त्यांचा संच चांगला होता. भरपूर कार्यकर्त्यांची मोठी समिती त्यांच्याकडे होती. त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण 3 दिवस कार्यक्रम करूया. तर त्याच्यामुळे त्यांनी 1 दिवस शोभायात्रा काढली. शोभायात्रेसाठी भरपूर वेळ घेतला. अदरवाईज जिथे एका दिवसात कार्यक्रम झाला त्या ठिकाणी 1-1.5 तासाची शोभायात्रा झाली. पण सदर बाजारमधल्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून लोकांना असं सांगितलं की आपला हिंदूंचा कार्यक्रम आहे, मोठी शोभायात्रा येणार आहे, तर तुम्ही त्याचं स्वागत करा. आणि सदर बाजारच्या परिसरातल्या नागरिकांनी आपल्या घरावर त्या दिवशी गुढ्या उभ्या केल्या, घरासमोर रांगोळी काढली, आणि त्याच्यामुळे त्या शोभायात्रेचं स्वागतही चांगल्या पद्धतीने झालं. शोभायात्रेमध्ये आपली हिंदू संस्कृती दर्शवणारे किंवा शिवाजी महाराजांच्या काळामधले मर्दानी खेळ जास्त असायचे त्यांचं प्रदर्शन करणारे अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्या शोभायात्रेमध्ये त्यांनी केले. त्याच्यामध्ये दानपट्टा असेल, तलवार असेल, अन्य काही कार्यक्रम, मर्दानी कार्यक्रम हे त्याच्यामध्ये होते. शोभायात्रेला आलेले नागरिक हे नागरी वेशामध्ये न येता आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आले होते. फटाक्यांनी तिथल्या नागरिकांनी त्या शोभायात्रेचं स्वागत केलं, आणि अशा प्रकारे मंगलमय वातावरणामध्ये आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करत ही शोभायात्रा
सदर बाजारच्या परिसरामध्ये फिरली आणि उद्या जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याचं आज त्यांनी थोडक्यात समाजामध्ये जागरण केलं. एक दिवस हा कार्यक्रम झाला. ही शोभायात्रा साधारणपणे 2 ते 2.5 तासाची मोठी शोभायात्रा होती आणि परिसरातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभाग दाखवला. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी मैदानामध्ये कार्यक्रमाची तयारी केली होती आणि पावसाची शक्यता गृहीत धरून मंदिरामध्ये पण आपण ते कार्यक्रम घेऊया अशा प्रकारे ते कार्यक्रमाचं नियोजन केलं. प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये सगळ्याच ठिकाणी एक धर्माचार्य आपण बोलवले होते. धर्माचार्यांचं काम काय तर आपला हिंदू समाज हा धर्माला मानणारा समाज आहे आणि ज्या समाजाचा तो कार्यकर्ता आहे किंवा माणूस आहे त्याला मार्गदर्शन करणारे प्रत्येक समाजामध्ये धर्माचार्य आहेत. तर अशा धर्माचार्यांना आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलं. त्यांनी त्या कार्यक्रमाला आशीर्वचन सांगावं असं आपण म्हटलं. तर जातपात विसरून सगळे हिंदू एकत्र आल्याबद्दल सर्व ठिकाणी धर्माचार्यांनी आधी सगळ्यांचं अभिनंदन केलं. त्याच्यानंतर काही मार्गदर्शन धार्मिक केलं आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपली जात विसरून, आपला पंथ विसरून, आपलं भाषा, वेशभूषा सगळं विसरून हिंदू म्हणून एकत्र यावं अशा प्रकारचं त्यांनी आवाहन सगळ्यांना केलं. आपल्या हिंदू समाजामध्ये 50% वाटा हा मातृशक्तीचा आहे, महिलांचा आहे. तर त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये सुद्धा मातृशक्तीने काहीतरी मार्गदर्शन करावं अशी संकल्पना होती आणि सर्व कार्यक्रमांमध्ये मातृशक्तीचे एखादा वक्ता बोलवून त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. एकूणच कुटुंब व्यवस्था, आपला जो हिंदू समाज आहे, आपला भारत आहे, भारतीय समाज आहे आणि परदेशामध्ये त्याची ओळख ही कुटुंब व्यवस्थेशी संबंधित आहे. तर त्याच्यामुळे आपली बदलत जाणारी कुटुंब व्यवस्था ही पुन्हा एकदा मूळ पथावर आणण्यासाठी या मातृशक्तीने कुटुंब प्रबोधन या विषयावरती मार्गदर्शन केलं की आपल्या कामामुळे असेल, आपल्या शिक्षणामुळे असेल, आपण घराच्या बाहेर जास्त वेळ राहतो आणि घरी आलो की प्रत्येकजण आपल्या आपल्या विश्वामध्ये असतो. टी व्ही बघत जेवण करणं असा कार्यक्रम चालतो. तर या सगळ्याला फाटा देऊन पुढच्या काळामध्ये नागरिकांनी एकत्र यावं, दिवसातलं एकतरी जेवण एकत्र येऊन करावं, आपल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याचं घरामध्ये पालन व्हावं, महिलांनी पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्याचं पुन्हा एकदा आचरण सुरू करावं अशा प्रकारचं आवाहन या मातृशक्तीच्या वक्त्यांनी सगळ्या समाजाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं. आणि याच्यामध्ये जो तिसरा वक्ता होता हा संघाचा कार्यकर्ता किंवा संघाने सांगितलेला कार्यकर्ता होता, ज्यांनी आपल्या भाषणामध्ये पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि संघाने गेल्या 100 वर्षामध्ये केलेलं काम हे 5 ते 10 मिनिटांमध्ये मांडलं. आणि संघाने शताब्दीच्या निमित्ताने जे पंचपरिवर्तनाचे कार्यक्रम सांगितलेत त्याची मांडणी संघाच्या वक्त्याने केली. त्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन असेल, नागरी शिष्टाचार असेल, सामाजिक समरसता असेल, कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मूळ विषयाकडे वळणं असेल, अशा एकूण 5 विषयाची मांडणी वक्त्यांनी तिथे संघाच्या केली. समरसता असे विषय त्याच्यामध्ये मांडणी झाली. पंचपरिवर्तनाच्या 5 कार्यक्रमांमध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी शिष्टाचार आणि स्वबोध, आपण कोण आहोत याचा बोध, तर अशा 5 विषयांवरती संघाच्या कार्यकर्त्यांनी विषय मांडणी केली. तर एकूण धर्माचार्यांचं मार्गदर्शन, धर्माचार्यांचं आशीर्वचन, मातृशक्तीच्या माध्यमातून महिलांना आवाहन आणि संघाच्या वक्त्याच्या माध्यमातून समाजाच्या परिवर्तनासाठी ज्या 5 गोष्टी सर्वजण करू शकतात त्या गोष्टींची मांडणी, अशा प्रकारचे ते कार्यक्रम झाले. कार्यक्रमांच्या आधी भारूड असेल, काही भक्तिगीतं असतील, तर अशा पद्धतीने काही मांडणी झाली. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या 3 भाषणांनंतर समारोप झाला आणि अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वइच्छेने त्याच्यामध्ये महाप्रसादाचं सुद्धा नियोजन ठेवलं होतं. तर एकूण 2, 3, 4 तासांसाठी हिंदू समाजाने एकत्र यावं, पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे जावं आणि जाताना सगळ्यांनी एकत्रित जेवण करून समरसतेचा सुद्धा धडा घालून द्यावा, अशा पद्धतीची ही संमेलनं आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये केली. वा, एकंदर संमेलनाचं सगळं स्वरूप सांगताना मला छान वाटत होतं आणि मी ज्या ज्या संमेलनामध्ये गेलो ते मला पुन्हा एकदा आठवलं. आणि वक्त्यांनी जी आवेशपूर्ण भाषणं केली किंवा मातृशक्तीने केलेलं मार्गदर्शन असेल, मी ज्या हिंदू संमेलनामध्ये सहभागी झालो होतो तिथं आपले योगेश बुवा पुरोहित जे आहेत रामदास स्वामी मंडळाचे, तर त्यांनी केलेलं मार्गदर्शन पण मला आठवलं. आणि एकंदर
पुन्हा एकदा दोन्ही तिन्ही ठिकाणची वेगवेगळी हिंदू संमेलन अगदी डोळ्यासमोर उभी राहिली. मला ह्याच्यात अजून एक आवर्जून प्रश्न विचारायचा आहे की आता सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी संमेलनं झाली आणि एकूण सातारा जिल्ह्यात मिळून किती संमेलनं झाली, असं काही आकडा आपल्याकडे आहे का आता? संघाच्या रचनेमध्ये मी मगाशी जे ग्रामीण मंडलं सांगितली अशी एकूण 93 मंडलं संघाच्या रचनेमध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या आहेत. त्यापैकी सर्व मंडळांमध्ये संमेलनं होण्यासाठी आपण प्रयत्न केले. अनेक ठिकाणी संघाचं काम अजून नवीन असल्यामुळे अशा प्रकारची संमेलनं करायची तर एक 10, 12, 15 जणांचा संच कार्यकर्त्यांचा असेल तर ती संमेलनं होऊ शकतात. असे एकूण 56 ठिकाणी आपण अशा प्रकारचे संच उभे केले आणि 93 पैकी 56 ठिकाणी संघाची अशी संमेलनं झाली. त्याच्यामध्ये जर आपण संख्यात्मक विचार केला तर किमान 200-250 पासून कमाल 2500 पर्यंत संख्येची संमेलनं वेगवेगळ्या ठिकाणी झाली. शिरवळमध्ये जे संमेलन झालं त्याच्यामध्ये 2500 नागरिक उपस्थित होते आणि वैशिष्ट्य असं की त्या शिरवळ मंडळामध्ये एकूण 13 गावं आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक सर्व 13 गावांमधून या संमेलनासाठी नागरिकांना पाचारण केलं होतं आणि सर्व 13 गावांमधून नागरिक उपस्थित राहिले होते. तर त्याच्यामुळे संख्या किती कमी जास्त संख्या असेल, काही ठिकाणी 700-800 संख्येचं झालं, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी 1200-1300 संख्येची संमेलनं झाली. पण संख्या किती याच्यापेक्षा या विषयासाठी हिंदू समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन हिंदू म्हणून विचार करून संमेलनाची आखणी केली आणि आपल्या वस्तीतून किंवा आपल्या मंडळातून मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्रित केलं. हे या आपल्या हिंदू संमेलनाचं सार आपल्या दृष्टीने आपण समजू शकतो. वा, म्हणजे साधारणपणे आपण ठरवल्या च्या 65-70% तरी या हिंदू संमेलनाची व्यवस्थित आखणी आणि नियोजन पूर्ण होऊन त्या ठिकाणी हिंदू संमेलन झाली. हा चांगला भाग म्हणायला लागेल. अजून मला एक आवर्जून म्हणजे मी त्या संमेलनामध्ये गेल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. माझीही खरं त्या सगळ्या ह्याच्यात एक विशेष मत माझं या सगळ्या हिंदू संमेलनामुळं संघाविषयी झालं. आणि असं तुम्हाला काही त्या संमेलनाच्या अनुषंगाने आपल्या कार्यकर्त्यांना या सगळ्या जिल्ह्यामध्ये काही अनुभव काही आले असतील आणि तुम्हाला सांगावेसे वाटत असतील तर मला ते ऐकायला आवडतील. खूप चांगले आणि प्रेरणादायी अनुभव या निमित्ताने आपल्याला आले. संघ म्हणून आपण जेव्हा जिल्हाभर फिरतो, काम करतो, त्यावेळेला लक्षात असं येतं की आजही सोशल मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह असताना देखील संघाबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. पूर्वी राजकारण्यांनी प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक करून दिलेले गैरसमज पुढे कंटिन्यू होत गेले. या संमेलनाच्या निमित्ताने जेव्हा आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि संघाचेही काही कार्यकर्ते जेव्हा समाजात फिरले तेव्हा अनेक लोकांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली की आम्ही ऐकलेला संघ आणि प्रत्यक्ष संमेलनाच्या निमित्ताने आम्ही बघितलेला संघ ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. किंवा कुटुंब प्रबोधनाची जी मांडणी महिला वक्त्यांनी केली तर अनेक महिलांनी कार्यक्रम संपल्यानंतर या महिला वक्त्यांना गरडा घातला आणि अशा प्रकारचं प्रबोधन आमच्या गावात पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी ठरवलं. या निमित्ताने या गावांमध्ये नंतरही काही महिलांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि त्यांच्यासमोर अशा प्रकारचं मांडणी पुन्हा एकदा आपल्या महिला वक्त्यांनी केली. धर्माचार्य जे आहेत, अनेक वेळेला आपण बघतो की धर्माचार्य हे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या समाजापुरता विचार करतात. पण आम्ही जेव्हा अनेक धर्माचार्यांना या संमेलनाच्या निमित्ताने बोलवलं तर अनेक धर्माचार्यांच्या ओघवत्या शैलीमुळे, ओघवत्या वाणीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा त्यांचं संमेलनाचं भाषण प्रसारित झालं तेव्हा पुढच्या अनेक ठिकाणी त्यांना बोलवणं गेलं. आणि माझ्या माहितीत असे काही धर्माचार्य आहेत की जे मूळ संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक नाही आहेत, पण अनेक ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा त्यांना संघ कळला, संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचं इंटरॅक्शन झालं तर पुढच्या काळामध्ये त्यांच्या संमेलनातल्या भाषणामध्ये त्यांनी स्वतःच संघ मांडला. म्हणजे संघाचा जो वक्ता त्याच्या बोलण्यामध्ये 5-10 मिनटं संघ मांडणार होता त्याला कामच राहिलं नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने धर्माचार्यांनीच संघाची मांडणी तिथे केली. तर संघ आणि समाज हा जवळ येतोय आणि संघ आणि समाज एकरूप होतोय याचं हे चांगलं उदाहरण आहे. ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये संघाचं काहीच काम आत्तापर्यंत नव्हतं, या संमेलनाच्या निमित्ताने संघ तिथपर्यंत पोचला. म्हणजे उदाहरण जर द्यायचं तर खंडाळा तालुक्यामध्ये थोडं कमी काम होतं आपलं. या संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आखणी केली. संमेलनं कुठे कुठे होणार, त्या संमेलनाची जबाबदारी कोण कोण घेणार, ह्याच्या सगळ्या बैठका झाल्या. आणि संघाच्या दृष्टीने खंडाळा तालुक्यामध्ये 8 मंडल आहेत
तर त्यांनी 8ही मंडळांमध्ये मोठ्या संख्येने संमेलनं केली. तर असे अनेक तालुके आहेत ज्यांनी आपल्या तालुक्यातल्या सर्व मंडळांमध्ये हिंदू संमेलनं केली. संमेलनं झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांचं एकत्रीकरण पुन्हा एकदा केलं तेव्हा त्यांचे अनुभव ऐकण्यासारखे होते की माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या रोजच्या वागण्यामध्ये काही चुकीच्या गोष्टीचं आचरण मी करत होतो, पण पंचपरिवर्तनाचे मुद्दे ऐकले, पर्यावरणाचा मुद्दा ऐकला आणि मी पाणी कमी वापरायला सुरुवात केली किंवा या संमेलनात मांडला गेलेला सामाजिक समरस्याचा मुद्दा मला भावला. तर त्यांनी जे मुद्दे सांगितले की आपल्याला सेवा पुरवणाऱ्या काही लोकांशी आपला संपर्क वाढला पाहिजे, तर मी स्वतःहून त्याच्यामध्ये माझं स्वतःचं आचरण तशा पद्धतीने करायला सुरुवात केली. असे अनुभव अनेक जणांनी आपल्याला त्या निमित्ताने सांगितले. तर संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने थोडा संघाचा प्रचार किंवा प्रसार हा विषय त्याच्यात झाला, पण संघाला जे मुख्य अपेक्षित आहे की लोकांनी आपल्या आचरणातून पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये काही जागरण करावं. तर या संमेलनाच्या निमित्ताने समाजातल्या लोकांनी, ज्यांचा कालपर्यंत संघाशी काही संबंध नव्हता, अशा लोकांनी हे मुद्दे उचलले आणि याच कारणासाठी आपण ही संमेलनं सांगितली होती. तर त्या संमेलनाचं योग्य ते मेसेज समाजापर्यंत गेला असं पण म्हणू शकतो. वा, म्हणजे एकंदरच सगळ्या ठिकाणी या संमेलनाचा आपण असं म्हणू की पॉझिटिव्ह परिणाम झाला आणि उत्साहाचं वातावरण झालं. कार्यकर्ते आणि समाज असं दोघांच्याही दृष्टिकोनातून हिंदू संमेलन हा एक बूस्टर ठरेल असं वाटतं. आज या सगळ्यामध्ये संमेलनं तर झाली, चांगल्या संख्येने संमेलनं झाली. सातारा जिल्ह्यामध्ये साधारणपणे जो आकडा लास्ट मला अपडेट झाला तो 13,000पेक्षा अधिक नागरिक अशा वेगवेगळ्या संमेलनांसाठी एकत्र आले होते. या सगळ्याचं पुढे काय, तर अशा सगळ्यांना आपण आवाहन करतो की सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तारखेने 27 तारखेला 27 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवसाची तिथी आहे. तर संघ दरवर्षी आपल्या शाखांमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा हिंदू साम्राज्य दिन या नावाने हा दिवस साजरा करत असतो. वास्तविक आपण बघितलं तर शिवाजी महाराज जन्माला आले तो त्यांचा वाढदिवस सगळेजण साजरा करतात, शिवजयंती म्हणून. पण शिवाजी महाराजांचं कर्तृत्व ज्या दिवशी अधोरेखित झालं तो दिवस म्हणजे हिंदू साम्राज्य दिन किंवा शिवराज्याभिषेक दिन. तर दरवर्षी संघ हा विषय साजरा करतोच. या संमेलनाच्या निमित्ताने जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संपर्कात आले त्यांना आपण आवाहन केलं की आपल्या वस्तीमध्ये 27 तारखेला मोठ्या प्रमाणावरती हा दिवस साजरा करा. एकदम छोट्या साध्या पद्धतीने आपण विषय साजरा करू शकतो. आपल्या भागामध्ये, आपल्या वस्तीमध्ये शिवाजी महाराजांची एखादी मूर्ती किंवा शिवाजी महाराजांची एखादी मोठी प्रतिमा स्थापित करावी, त्याला हार घालावा, नागरिकांना एकत्रित करावं. त्या वस्तीत राहणारे एखादे ज्येष्ठ कार्यकर्ते, एखादे समाजसेवक, एखादे विशेष कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं किंवा मूर्तीचं पूजन करावं. जमलेल्या सगळ्यांना पूजन करण्यासाठी आवाहन करावं आणि सगळ्यांचं पूजन झालं की पुढच्या 10 मिनिटांमध्ये हिंदू साम्राज्य दिन किंवा शिवराज्याभिषेक दिन आपण का साजरा करतो, या दिवसाचं महत्त्व काय, 500 वर्षाच्या गुलामगिरीनंतर एखाद्या हिंदू राजाने स्वतःला अभिषेक करून घेतला अशी ऐतिहासिक घटना आणि हिंदूंच्या नवीन साम्राज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी या दिवशी केली, त्याचं आपण सगळ्यांनी स्मरण करावं. अशा प्रकारचं 10 मिनिटांनी विषय मांडणी करावी. आपण एक पत्रक छापून सगळ्यांना देणार आहे, ते पत्रक आलेल्या प्रत्येकाला वाटावं. आणि या संमेलनाच्या निमित्ताने जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या संपर्कात आले त्यांनी आपल्या आपल्या वस्तीमध्ये, आपल्या आपल्या गावामध्ये असा कार्यक्रम करावा, असं आवाहन आपण या निमित्ताने सगळ्यांना या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा करतो. धन्यवाद संदीपजी. आज आपण आमच्या रेडिओवर आलात आणि हिंदू संमेलन याविषयी छान माहिती आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. श्रोते, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्हा सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची माननीय श्रीयुत विशाल देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत. यामध्ये आज आपण जाणून घेतलात हिंदू संमेलन याविषयी. घरची कामं करताना किंवा ऑफिसला जाताना कंटाळा येतोय, मग आम्ही आहोत ना सोबतीला.
तुमची आवडती मराठी हिंदी गाणी तर आहेतच, इतकंच नाही तर छान छान गोष्टी आणि पुस्तकांचं वाचन तुम्हाला घेऊन जाईल एका वेगळ्याच विश्वात. मग विसरू नका, तुमची प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ आनंदात घालवण्यासाठी ट्यून करा फक्त हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे.